नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हा सर्वांसाठी एक नवीन आरोग्यदायक आणि विंटर स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे, ज्याचं नाव आहे डिंकाची पेज. डिंकाची पेज ही लो इम्युनिटी, जॉईंट पेन, कफ आणि कोल्डसाठी फार उपयोगी आहे. चला तर मग न्यूट्रिशियस रेसिपी बनवायला सुरुवात करूया. डिंकाची पेज बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईत 1 टीस्पून तूप घालून गरम करून घ्यायचे आहे. नंतर त्यात 2 टीस्पून डिंक घालून मध्यम आचेवर छान तळून घ्यायचे आहे, जोपर्यंत ते फुलून छान क्रिस्पी होतील. बघा, डिंक खूप छान फुलून तयार झालेला आहे आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे. डिंक तळून झाल्यावर त्याच कढईत 2 टीस्पून खोबऱ्याचा कीस घेऊन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. आता तळून घेतलेला डिंक एका वाटीच्या साहाय्याने छान क्रश करून घ्यायचा आहे. आता पेस्ट बनवण्यासाठी त्याच कढईत 1 टीस्पून तूप घालून तूप छान गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात 1 ग्लास पाणी घालून पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला छान उकळी येताच त्यात 1 टीस्पून गूळ घालून छान विरघळून घ्यायचं आहे. बघा, गूळ छान विरघळून झालेला आहे. चला तर मग आता पुढच्या इन्ग्रेडियंट्सकडे वळूया. गूळ विरघळून झाल्यावर त्यात भाजून घेतलेला खोबरा कीस घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर तळून क्रश केलेला डिंक घालून छान ढवळून घ्यायचा आहे. आता मिश्रणात अर्धा टीस्पून खसखस, अर्धा टीस्पून वेलची पूड आणि अर्धा टीस्पून सुंठेचं पूड घालून ढवळून घ्यायचं आहे. आता तयार झालेल्या मिश्रणात 2 टीस्पून बदामाचे काप किंवा बदामाची पूड घालून 6 ते 7 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे. तर तयार आहे न्यूट्रिशियस डिंकाची पेज. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.